नमस्कार मित्रांनो, मी संदीप यारांडे आणि विषय असा आहे मित्रांनो आज की बुवा शेतकरी कर्जमाफी मागताय. सरकार कर्जमाफी द्यायला तयार नाही. शेतकरी म्हणजे त्यांनी स्वतः इलेक्शनच्या टायमाला की बुवा आम्ही कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं, म्हणून शेतकऱ्यांनी भरपूर मतदान देऊन ह्या लोकांना सत्तेत बसवलं. आणि आता ते सांगतात की बुवा 5 वर्षात आम्ही आश्वासन हे 5 वर्षात पूर्ण करायचं असतं. ते लगेच मंत्री सत्ता आल्यानंतर लगेच ते होत नसतं. म्हणजे हे ते सांगतात. म्हणजे दुसरी गोष्ट ही मित्रांनो की आपल्या देशामध्ये 12 लाख कोटी कर्ज घेऊन जे उद्योगपती आपल्या देशातून फरार झाले, दुसऱ्या देशात आईस करतात, त्यांचं सरकारने काही केलं नाही. म्हणजे त्यांचं काय म्हणायचं, थोडक्यात त्यांचं काही वाकडं केलं नाही असं मी म्हणणार मित्रांनो. कारण आपल्याकडे किती कर्ज असणार शेतकऱ्याकडे? 12 लाख कोटी कर्ज घेऊन जे पळून गेले, ज्यांनी कितीतरी बँकेला थकवलं, आणि ह्या सरकारने, केंद्र सरकारने त्या लोकांचं ते कर्ज माफ केलं. मग आपल्या शेतकऱ्यावर किती कर्ज आहे आणि आपल्या एक शेतकऱ्याकडे किती आहे? 1-1.5 लाख 2 लाख. आणि एवढं असताना डायरेक्ट बँकेवाले नोटीस घरी आणून शेतकऱ्याला देतात. म्हणजे नोटीसवर नोटीस देतात का 1-1.5 लाखाचं कर्ज थकलं म्हणून नोटीस येते. आणि ह्या नोटिसा देऊन त्याला तगादा लावून हे आपला शेतकरी आत्महत्या करतो. हे यांना दिसाना. आणि जे 12 लाख कोटी घेऊन पळून गेले, दुसऱ्या देशात गेले, तिथं जाऊन आईस करतात, हे काय सरकारची जावई का? म्हणजे यांना एक त्यांच्या जावईवानी यांना वागणूक दिली. आणि आपण जे मित्रांनो, आपण शेतकरी सगळ्या उभ्या देशाचं पोट भरवतोय, अन्न पिकवितोय. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये पिकवितोय की जिथं आपल्याला निसर्ग बी साथ देत नाही. अशा वाईट परिस्थितीमध्ये आपण शेती करतोय. एकीकडे शेतमालाला भाव नाही, दुसरीकडे शेताला लागणारा खर्च वाढलाय. आज खताचे भाव गगनाला भिडले, औषधाचे भाव भिडले, म्हणजे मजुराचे भाव पण वाढले. म्हणजे शेती एकीकडे आपल्याला करायला परवडाना, आपण कशी बशी तरी करून याच्याकडून 10 आण त्याच्याकडून 5 आण हे करून आपण शेती करतोय. आणि त्याच्यातल्या त्याच्यात की बुवा कर्जमाफी, आम्ही आता शेतकऱ्याला ते परत हे बी सांगतात की शेतकऱ्याला कर्जमाफी दिली तरी शेतकऱ्याची आत्महत्या रोखत नाही. अरे नाही रोखत. तुम्ही सत्तेवर बसले, तुम्ही त्याच्यावर काहीतरी करा ना, ठोस उपाय करा. म्हणजे तुम्ही आत्महत्या आत्महत्या होत्या म्हणून तुम्ही कर्जमाफी देणार नाही का? व त्याच्यावर काहीतरी ठोस निर्णय काढा. आता आम्ही शेतकरी काय सांगतोय, आम्ही काय ओरडतोय की बाबा स्वामीनाथन आयोग लागू करा, नाहीतर मग आमच्या मालाचा भाव ठरायचा अधिकार शेतकऱ्याला द्या. नका देऊ आम्हाला कर्जमाफी देऊ नका, अतिवृष्टीचा पैसा देऊ नका, आम्ही तुमच्याकडे काहीच मागत नाही. आम्हाला ह्या 2 पैकी एक गोष्टी द्या. एक तर स्वामीनाथन आयोग लागू करा, दुसरी गोष्ट आम्हाला भाव ठरायचा अधिकार द्या. नका देऊ कर्जमाफी. आणि तुमच्याच्यानं जर नसलं होत तर तुम्ही सरकार मध्ये बसू नका ना. जर इतक्या वर्षापासून शेतकरी आत्महत्या करतोय, त्याचं कारण तुम्हाला शोधल्या जाईना, त्याच्यावर तुम्ही बाकी कसं आहे की तुमच्या मंत्र्यांनी एखादं काही केलं त्याला यासाठी चौकशी लावतात, त्याचं काय होतं ते तर समोर येत बी नाही. फक्त यासाठी चौकशी लावली, आता त्याची चौकशी होणार, पण त्या चौकशीचं पुढं काय झालंय आमच्यासारख्या शेतकऱ्याला तर ढेकळं समजत नाही काय चाललंय. मग तुम्हाला ह्या प्रकरणात त्याला काहीतरी चौकशी करून बुवा शेतकरी का आत्महत्या करतोय, त्याच्यामध्ये काय असं आहे की आपण कर्जमाफी देऊन बी शेतकरी आत्महत्या का करतो, तर तिचे कारण तुम्ही शोधून त्याच्यावर उपाययोजना करायच्या सोडून वरून तुम्ही आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसतात आणि वरून सांगतात की आम्ही किती जर कर्जमाफी केली तरी शेतकरी आत्महत्या करतो. मग हे तुमचे कोण होते? हे पळून गेलेले हे जावई होते की बाप होते? म्हणजे यांना 12 लाख कोटी कर्ज घेऊन हे लोक दुसऱ्या देशात जाऊन आईस करतात. यांना तुम्ही काही केलं नाही. पण आमच्या शेतकऱ्याकडे 1,60,000 80,000 1.5 लाख कर्ज आहे, तर आम्हाला तगाद्यावर नोटिसावर नोटिसा. मग तो आत्महत्या नाही करायचा तर काय होईल? बरं, तुमचे अधिकारी आमच्या शेतकऱ्याच्या दारात येऊन नोटीस देतात, पोस्टाने नाही देत, दारात येऊन नोटीस देतात. ही सत्य परिस्थिती आहे. आणि उलट शेतकऱ्याला कर्ज घ्यायचं असेल तर कितीतरी त्या बँकेच्या चक्र मारून त्याची चप्पल घासा लागते, तेव्हा कुठं ते 1 लाख 1.25 लाख 1.5 लाख रुपये कर्ज मिळतंय. आणि त्याच्यातल्या त्याच्यात आमच्या सातबाऱ्यावर त्याचा बोजा टाकतात. आणि हे लाखो कोटी रुपये कर्ज घेऊन पळली हे लोक. यांचं काय गाण ठेवलं होतं तुम्ही? यांच्या कोणत्या प्रॉपर्टीवर तुम्ही बोजा टाकला होता? म्हणजे ही खरी परिस्थिती मित्रांनो. आणि शेतकऱ्याला ना घेणं अडचणीत आणायचं म्हणजे मी तर सांगतो शेतकऱ्याचं सरकारच नाही आहे व शेतकरी यांना काही वाटत नाही.
एकीकडे मालाचे भाव म्हणजे जे खाणार आहे, जे विकत घेऊन खातं त्याचा विचार करते सरकार, पण जे पिकवितंय, रात्रंदिवस जे कष्ट करते त्याचा विचार करायला सरकारकडे टाइम नाही. म्हणजे ह्या अशा गोष्टी चालू आहे मित्रांनो सध्या. आणि आता तर एक ही अशी कंडिशन आहे की बुवा आता कर्जमाफी चा विषय जर चाललाय, कर्जमाफी द्या, आंदोलन झाले, शेतकरी रस्त्यावर उतरलाय. आता ते काय सांगितलं की 5 वर्षातून आम्ही कधी बी कर्जमाफी करू शकतो. म्हणजे मग तुमच्या डोक्यात काय आहे, पुढचं विलक्षण आले तुम्ही विलक्षणच्या आधी घोषणा करणार, परत आम्ही मतदान करणार, तुम्ही परत सत्तेवर बसणार. मग चालू द्या हेच, काही का नाही. म्हणजे 5 वर्ष तुम्हाला सांगायचंय, तुम्ही सांगतात ना 5 वर्षात आम्ही कधी कर्जमाफीची दिलेली आश्वासन कधी बी पूर्ण करू शकतो. परत दुसरी गोष्ट आहे की मुख्यमंत्री सांगतात की दुष्काळ कुठं पडलाय कर्जमाफी करायला. पहा मग दुष्काळाची वाट, मरू दे आम्हाला, आहे की नाही. दुष्काळ पडले कर्जमाफी करा, तर करूच नका. म्हणजे एक तर तुम्ही शब्द द्यायचे, त्याला परत पलटायचं, ह्या गोष्टी करायच्या. आणि वरून परत का शेतकऱ्याला आम्ही एवढं करून बी शेतकरी आत्महत्या करतोय, म्हणजे आमच्या डोक्यावर हात ठेवायचे. त्याच्यावर तुम्हाला काही विलास करता येईना. हायकोर्टानं तुम्हाला सुप्रीम कोर्टानं फटकारलं होतं की बुवा शेतकऱ्याची आत्महत्या का रोखत नाही, याची कारणं शोधा. ते शोधाची दिली सोडून, परत वरून आम्हाला GST मध्ये आणलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो. आणि कसा शेतकरी सुखी राहील. आणि यांना काहीच म्हणजे शेतकऱ्याचं काही सुतूक नाही यांना, आहे की नाही. तर हे असं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट आहे की आपण जे चॅनल आहे आपलं, की बुवा ह्या चॅनलवर मी स्वतः शेतकरी आहे. आणि जे आपल्याला बुवा सरकारच्या विरोधातली भूमिका आपण का घेतो, तर आपण स्वतः शेती करतो, कष्ट करतो, आपल्या मनातून जी चीड येते, आवाज येतो, तेव्हा आपण इथं मांडण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. आपण कोणाला विरोध म्हणून करीत नाही, पण जी सत्य परिस्थिती आहे ती मांडलीच पाहिजे. आणि तो आपला अधिकार आहे म्हणून आपण बोललं पाहिजे. आणि बोललं तर म्हणते ना हुलगं इकत, आहे का नाही बोलणाऱ्याची गहू पण इकत नाही. तर आपण प्रत्येकानं सोशल मीडियाच्या माध्यमावरून असा शेतकऱ्यासाठी शेतकरी म्हणून आवाज उठलाच पाहिजे. चला मित्रांनो परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. चला, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.